बघा कंबाईनचा काढला का स्कोअर? नाही जमत असेल काढू नका, दरवाजा लावाल तो काढू नका. आणि डोक्यात पहिली गोष्ट, तुम्ही जर पहिल्यांदा दिलं असेल किंवा 2 वर्ष आधी गेलं, घाबरू नका. घाबरवणारे भयानक आहे. हे कंबाईन पॅटर्न पूर्णपणे वेगळा आहे. आणि फक्त बदल काय केला त्यांनी, 20 प्रश्न कशात टाकले आहे, मॅथ रिजनिंग, आणि हिस्ट्रीचे प्रश्न 5 कमी केले, जॉग्राफीचे कमी केले. आता मला सांगा, हा जो पॅटर्न आहे 20 मार्क येणार हे कोणालाच वाटत नव्हतं. तुम्हाला सांगतो, पोलीस भरतीचे माझ्यावर 2 पोरं असे आहे ज्यांनी PSIचा कधीच अभ्यास केला नाही आपल्या कंबाईनचा. एकाला 56 आहे, एकांना 52 आहे. कारण पोलीस भरतीला पॅटर्न का असते, पहिले मॅथ हातात घेतात ते प्रॅक्टिस असल्यामुळे. याचा अर्थ तुमचा स्कोअर कमी आहे म्हणून राज्यसेवेला त्याची तुलना करू नका. जर राज्यसेवा करत असणार तर त्यांच्या सायन्समध्ये मी तुम्हाला 10 वर्षाचे पेपर दाखवतो 2013 पासून. त्यांचा जो करंट आहे, तुम्ही म्हणता ना करंट, तुम्ही मला सांगा 4 वर्षाचे पेपर दाखवा मला सगळे करंट जर त्यांचे बघितले तर 2016चा विचारला, 2019ला विचारला आहे की नाही आहे. त्याच्यावरून आपल्या राज्यसेवेला तसं नसते. राज्यसेवेचा फिक्स पॅटर्न आहे, त्यांनी सिलेबसमध्ये मेन्शन केलं. तुम्ही आता कोण घाबरवलं तुम्हाला अजून? UPSC सारखं आहे, UPSCला सायन्स, जनरल सायन्स शब्द वापरलेला नाही आहे. त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी हा शब्द आहे. आपल्या इथं डायरेक्ट मेन्शन आहे काय, जनरल सायन्स. घाबरू नका, नाहीतर कसा आहे तेच वाचा. मी तुम्हाला जुने सांगतो, फालतूचे प्रयोग करू नका. 10 वाचायला वेळ किती आहे आता? जो आपल्या ते 2020 होती आपली राज्यसेवा, 1 डे मॅच आहे आणि मेन्स ही आपली कसोटी आहे, टेस्ट आहे. फालतूचा कोणालाही यांनी कधी परीक्षा दिल्या नाही, ते लोक ज्ञान सांगायला लागलेत आता. आणि फालतूचे घाबरणार आणि तुमच्या अंगावर येणार. घाबरू नका. मी तुम्हाला सांगतो, कंबाईनला आजपर्यंत माझ्या कधी स्कोर नाही, तर कधीच होत नाही असं काही. लोड घेऊ नका. उमेश म्हणून आमचा आहे, त्याचा कंबाईनला 4 वर्ष कधी नाही, 4ही राज्यसेवा मेन्सला असतो तो. प्रश्न कसा आहे, कंबाईनचा पॅटर्न पूर्णपणे वेगळा आहे. तिथं काही होऊ शकते. तुम्हाला माहिती आहे, सचिन तेंडुलकर महान बॅट्समन होतात, पण 2020 चालला का जास्त नाही. त्याचा आणि याचा काही संबंध नाही. तुम्ही एकदम त्या पॅटर्नवरून हे करू नका. पोलीस भरतीवाले 56 आणि 52 घेतो, एक 56 घेतो आणि एक 52 घेतो का? आता मॅथ त्यांनी सुरुवातीला स्टार्ट केलं. आपण मॅथपर्यंत जायलाच कळलंच नाही आपल्याला मॅथ 20 प्रश्न आहेत म्हणून. आणि पहिलेच आपला लॉजिक काय होता, 15 पैकी 7 सोडवायचे, 6-7 बरोबर जरी आलं तरी आपण बरोबर 55-60 मध्ये खेळू. हे आपली पहिली स्ट्रॅटेजी होती. त्यांनी चेंजेस फक्त थोडेफार केले. पोल्ट्रीला 15 प्रश्न 10चा 15 केलं, काहीही बदल केला नाहीये. म्हणून एवढं डिस्टर्ब होऊ नका, कारण हा डिस्टर्बिंग पार्ट आहे इथून. आणि इथून गिवअपची टेन्शन जास्त असते. हा गिवअप, आणि असे लोक भेटले अजून सांगणारे तुम्ही नवीन काही वाचा. नवीन वाचासाठी काहीच वाचा ना, आहे तेच वाचा. सायन्सचा फॉर्मॅट फिक्स असतो त्यांचा. कोणाला? राज्यसेवेला कधीच त्यांनी सोपी टाकले नाही आणि कठीण. त्यांच्या 20 प्रश्नामध्ये पॅटर्न फिक्स असतो. 11वीची बायोलॉजी NCERT प्लसमध्ये आणि आपली बेसिक, असं करून ते पेपर पॅटर्न. त्याच्यापेक्षा लुसंटचा जो केसागर आला तो जरी व्यवस्थित फॉलो केला तरी होते. घाबरू नका, नाहीतर असं होणार तुमच्यावर. कारण त्यांना गरज काय होती, कंटिन्यू जॉग्राफी महाराष्ट्रातील 10 प्रश्न विचारायला लागले होते आतापर्यंत. प्रश्नच राहिले नाही, ते काय करतील. आणि त्यांना एवढं लक्षात होतं की हा पॅटर्नला त्यांनी फक्त फिरवलं, बाकी काहीच केलं नाही. आहे तोच होता. आणि कंबाईनला आतापर्यंत तसंच केलं आहे. करंटचा मागच्या वर्षीचा बघा, 2018चे प्रश्न विचारलेले आहे, 2019चा प्रश्न, 2016चे करंट विचारलेले आहे. प्रश्न होणार. राज्यसेवेचा मला 4ही वर्षात दाखवा त्यांनी कुठेही पॅटर्न चेंज केला का? नाही. राहिला प्रश्न, चेंज कुठं करतील ते? इन्व्हायरमेंटमध्ये त्यांना टार्गेट आहे आता. कारण आतापर्यंत इन्व्हायरमेंट 4 ते 5 प्रश्न विचारायचे, तर होऊ शकते ते किती प्रश्नावर जाऊ शकते? 10 प्रश्नावर. आणि जॉग्राफीला धक्का लावू शकते. हा एक पॅटर्न राहू शकते. हिस्ट्रीला काय करू शकतात, तर ते मॉडर्न जो जास्त खेळत होते तर आता होऊ शकते एन्शियंटवर खेळू शकते. कारण एन्शियंटच्या खूप मोठ्या घटना घडल्या होत्या आता मध्यंतरी. होऊ शकते म्हणलं. हा बसू शकते शॉर्ट, बाहेर बी जाऊ शकते. पण तुम्हाला म्हणतो घाबरू नका, फक्त प्लॅनिंग राहा. पॉलिटिक्सचा करत असताना पारंपरिक लक्ष्मीकांत करत बसू नका जास्तीत जास्त. म्हणजे पारंपरिक म्हणजे लक्ष्मीकांत करू नका असं नाही म्हणतोय. लक्ष्मीकांत म्हणजे काय, तेच लोकसभेचे सदस्य, तेच राज्यसभेचे सदस्य, हे कंबाईनला असतात. आपल्याला आता काय करायचं आहे की जास्तीत जास्त जे मोशन्स असतात, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, बैठक, ते काय म्हणतो त्याला, प्रस्ताव असतात, प्रस्तावावर फोकस करा. त्या समित्या असतात संसदेच्या, बरोबर आहे, छोट्या मोठ्या, त्याच्यावर फोकस करा, छोट्या मोठ्या गोष्टीवर. म्हणजे लक्ष्मीकांतमधूनच करा, असं काही नाही. आपलं लक्ष्मीकांतची सिरीजच चालू करायची आहे आता. तर एक तेच सांगतो की हा पॅटर्न तुम्ही लक्षात ठेवा पोल्ट्रीचा. पारंपरिक घेऊ नका ते. आणि आहेत असे क्वेश्चन त्यांनी ठेवलेले आहे, त्यामुळे खूप घाबरायची गरज नाही. आणि काय माहिती आहे का, तुम्ही बर्डन वाढवाल, कठीण करण्याच्या नादात काहीच करणार नाही.
या 1 महिन्यामध्ये. हेही पुस्तक वाच, तेही पुस्तक वाच, त्याची पण पुस्तक वाच, कोणाचीच पुस्तक वाचू नका, आहे तेच वाचा. विश्लेषण आयोगाचे जास्तीत जास्त करा. आयोगाचे जेवढे क्वेश्चन झाले तेवढे त्याच्यानुसारच अभ्यासाला सुरुवात करा. म्हणजे हे गोष्ट लक्षात ठेवा. ते काही जनसांख्यिकी आहे म्हणून काही अजून काही कुठली 2021ची जनगणना झालीच नाही ती विचारणार आहे का? काहीतरी आहे का? आहे तोच आहे आपला पॅटर्न. म्हणजे आपला सस्टेनेबल डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सला आपल्याला हे आहे का म्हणते त्याला जनसांख्यिकी आहे. ते असे जे टॉपिक आहेत हे फुल्लू करून ठेवा, कारण राज्यसेवेला ते विचारतं. आणि UPSCला बघा, UPSCला जनरल इकॉनॉमिक्स विचारते, आपल्याला डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स विचारते. दोघांमध्ये तोच फरक आहे. आणि थोडा पॅटर्न आयोग चेंज जरी केलं तर एक तर याला करेल, सायन्सला करणारच नाही, कारण मेन्शनच त्यांनी काय करून ठेवलेलं आहे, जनरल सायन्स. त्यामुळे खूप असं घाबरू नका, नाही तर कसं होईल माहिती आहे का, या कंबाईनच्या नादात तुम्ही हातातून काय घालवाल, राज्यसेवा घालवाल. राज्यसेवा पूर्ण वेगळा आहे. 2020चे हिरोच वेगळे असतात आणि 1 डेचे हिरो वेगळे असतात. पहिले लक्षात ठेवा. काहीच खेळाडू असतात दोन्हीकडे चालू शकतात, पण याचा अर्थ असा नाही आहे की कंबाईनमुळे तुम्ही असा लॉजिक लावा का आपला विषय संपला, पॅटर्न काहीच चेंज केला. मला सांगा, जॉग्राफीच्या ठिकाणी नवीन जॉग्राफी आणलाय का, कोणता विषय तयार करून, जॉमेट्री आणला का, काहीच नाही आणला. आणि मला सांगा, जेवढे क्वेश्चन होते मॅथ रिजनिंगचे तुम्ही त्याच्यापर्यंत गेले असते तर सुटले नसते का? सिंपल आहे यार. पोलीस भरतीचे क्वेश्चन होते, डायरेक्ट 1 लाइनर क्वेश्चन होतेच ना. त्यामुळे तो लॉजिक लावू नका, कारण आपण क्वेश्चनपर्यंत गेलोच नाही पहिली गोष्ट. आणि शांत राहा. होऊ शकते, वाटत होतंही तसं, कारण त्यांनी गणित सिलेबसमध्ये आणि बुद्धिमापन दोन्ही टॉपिक काय दिले होते, कंबाईनला वेगवेगळे दिलेले होते. तुम्ही सिलेबस बघा, तुम्ही सिलेबसवर लक्ष देत नाही. तुम्हाला मी सांगतोय ना की तुम्ही राज्यसेवेच्या सिलेबस जरी पाठांतर केलं ना तरी एक प्रश्न बरोबर येते, लिहून देतो तुम्हाला लिहून. कारण आपला लॉजिक तिथं डेव्हलप होते पेपरमध्ये का जेव्हा पर्याय काही सुचत नाही तर सिलेबसमधला शब्द बरोबर येतो तिथं. आणि आयोगाने तेच केलं. जे शेवटचे 100 प्रश्नापैकी जे 20 प्रश्नापैकी 100 ते उत्तर जे आहे ते 3-3च दिले त्यांनी बरोबर. त्यांना माहित आहे पर्याय पोरं चेक करतात, पहिला चेक करता, दुसरा चेक करता, आणि इथून घाबरून कोणता पर्यायावर जाता, चौथा गणिताला मॅथला. आणि बघा त्याची उत्तर बरोबर 3-3-3 असे टाकून ठेवले आहेत त्यांनी. म्हणून इथं राज्यसेवेला लागू होत नाही. घाबरू नका, स्टेबल राहा, एकच बुक्स व्यवस्थित करा. फक्त पुस्तकाचं वाचन करताना एक गोष्ट फक्त माझ्याकडून लक्षात ठेवा, लक्ष्मीकांत आहेत असं वाचत बसू नका. म्हणजे सदस्यच वाचत बसले त्याचे हेच तुम्ही कंटेंटवर थोडा लक्ष द्या, कारण आपल्याला स्टेटमेंट वाईज प्रश्न विचारण्याचे चान्सेस असतात. नेहमी आपण UPSC MPSC करत असताना आर्टिकल 308 किंवा 309 पासून जो चालते आपला जे पब्लिक सर्व्हिस म्हणतो, या पब्लिक सर्व्हिसमध्ये ज्या आर्टिकल्स आहेत 309, 310, 311, 312 जे ऑल इंडिया सर्व्हिस आहे 312, तर ह्या आर्टिकल्सवर थोडा फोकस करा. या आर्टिकल्समध्ये इनडायरेक्टली इन डिटेल जाते आतमध्ये. आयोगात तिथले स्टेटमेंट विचारते, सेवा शर्तीच्या बाबतीत, इतर संसद कसा कायदा करू शकते, राज्य विधिमंडळाच्या बाबतीत असेल तर कोण करू शकते. म्हणजे नेहमी तुम्ही 315 पासून करताय ना, जो 315 ते 323 तिथून त्याला हात न लावता, त्याला लावाच हात पारंपरिकाला, पण 308 पासून पण करत राहा. कारण पब्लिक सर्व्हिसच्या बाबतीत तिथं काय दिलेले आहेत, मेन्शन्स केलेले आहे. त्या गोष्टी लक्षात ठेवा. तेच आपल्याला आता घ्यायचं होतं, आपल्याला जे सिरीज चालू होणार आहे. दुसरी गोष्ट, निवडणूक आयोगाचं तसंच आहे. निवडणूक आयोगाचं आपल्या सगळ्याला ते आर्टिकल पाठांतर होऊन गेलेली आहे. आता त्याच्या बरोबर आपल्याला काय करायचं आहे की जे वयाची अट आहे, ते वयाची अट कशी केलेली आहे, कुठल्या आर्टिकल दिली आहे की नाही दिली आहे, कायदेशीर आहे की कॉन्स्टिट्युशनली आहे, ह्या शब्द थोडेसे फिरवीचे उत्तर असतात छोट्या मोठ्या गोष्टीला. तेवढं करा, घाबरण्याचा काही गरज नाही आता. आणि एवढं सिरियस होऊच नका त्या याच्यावरून का आपला होणारच नाही इकडे राज्यसेवेला. राज्यसेवा मी अजूनही शब्द वापरतो, पूर्ण पॅटर्न चेंज आहे आपला आणि त्यांचा. त्यांना तेच करायचं होतं, त्यांचा पॅटर्न आता सेपरेट ठेवा. कारण गटब आणि गटक काय झाली आहे, एकत्र केली आहे. मग त्यांना ते चालवायचं आहे. आणि राज्यसेवेला बघा आता त्यांच्या पॅटर्न व्यवस्था जो ऑलरेडी होता तो बरोबर डेव्हलप करत नाही ते आता. आणि होऊ शकते इन्व्हायरमेंटला आणि हिस्ट्रीला ते काय देऊ शकते तुम्हाला झटका. तसंच पॉलिटीचा करत असताना आपले जे मंत्रालय असतात, म्हणजे आपण जे प्रशासन म्हणतो, तर ह्या कारण त्यांनी सिलेबसमध्ये प्रशासन हा शब्द वापरलेला आहे, ॲडमिनिस्ट्रेशन. तर काय करायचं, मिनिस्ट्री असते. आता फायनान्स मिनिस्ट्री असेल किंवा आपली गृह मंत्रालय, होम मिनिस्ट्री असेल सेंट्रलची. आता जनसांख्यिकी आहे, जनसांख्यिकी जो आपली जनगणना होते, हा होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत ना HRD मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आहे ना हेल्थ मिनिस्ट्रीच्या अंतर्गत. ते कोणाच्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत डायरेक्ट आहे, होम मिनिस्ट्री. मग डिपार्टमेंट कोणते आहेत हे पण विचारू शकते. म्हणजे याच्यावर तुम्ही बघा, मी ते काढले आहेत सगळे, कोणतं सेशन घ्या, कारण कोणत्या डिपार्टमेंटला कोणते कामं येतात. जे आपलं GST लागू करताना जे नियमावली होते ते कोणता फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत कोणता डिपार्टमेंट येते, पण त्यांचे डिपार्टमेंट विचारू शकते, कारण आयोगाने 2 वेळा केलेला आहे तसा. तर हा प्रमाण वाढवू शकते प्रशासनाचा. बस, बाकी काही घाबरण्याची गरज नाही आहे.
आणि ते होणारच होतं आणि ते चांगलंही झालं. ते एक पॅटर्न त्यांचा फिक्स होऊन गेला की त्याच्यानुसार आता चला, आणि खूप काही बदल केलेला नाही आहे. आणि आपल्या याच्यामध्ये जो आहे आता तो 15-15च राहणार. हिस्ट्री पोलिटी जे काही राहणार ते 15, कारण यांना दुसरं, कारण ते सायन्स ऑलरेडी त्यांनी किती प्रश्नाला टाकलेला आहे सुरुवातीपासूनच 20 प्रश्न टाकलेला आहे आणि तोच पॅटर्न ते फॉलो करतील 20 प्रश्नांचा. आणि आपल्या याच्यामध्ये एक चान्सेस काय होऊ शकते, सायन्समध्ये ते बायोटेक्नॉलॉजी जो मेनचा चॅप्टर आहेत काही काही छोटे मोठे, तर ते चॅप्टर एखादी प्रश्न काय करू शकतात, फिरवू शकतात, बाकी काही करणार, म्हणून घाबरू नका. ओके. प्रश्न पहिला बघा, पंचायत राजवर क्वेश्चन आहे. खालीपैकी कोणती गोष्ट की कोणती बाब 73व्या घटनादुरुस्ती तसेच 74व्या घटनादुरुस्ती निर्माण केलेल्या गेलेल्या आहेत. आता बघा, पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, आपली 73 आणि 74 सगळ्या आर्टिकल्स आहेत 243 पासून, मग 243 243A पासून ते ZE पर्यंत सगळे ZDE पर्यंत सगळे रट्टा मारून ठेवा. कारण प्रश्न कसा आहे माहिती आहे का, आर्टिकलवर, कारण तुम्हाला तिथं वेळच नाही आहे की हा पर्याय म्हणजे आपले आर्टिकल आठवलं ते आर्टिकल रट्टात. कारण 243 पासून जर आपण 243 ओपर्यंत वगैरे बघितलं तर हे ग्रामीणसाठी आहे, पण नंतरच्या रिपिटेशन आहेत, म्हणजे आर्टिकल फक्त चेंज होतात, फक्त त्यांच्या तरतुदी काय होतात यांच्यासारख्याच असतात. तर तेवढ्या फक्त तुलनात्मक करून ठेवा, कारण आयोग कधी कधी याच्यावर न घेता फुल फोकस 74 करू शकते. आणि आयोगाचा आवडता कोणता आहे, 11वी परिशिष्ट आणि 12वी परिशिष्ट मधले जे अनिवार्य विषय आहेत त्यांचे आणि ऐच्छिक विषय आहेत, कोणाचे ग्रामीणचे आणि कोणाचे शहरीचे, फक्त ओव्हरलुक करा. 10-10 मिनिटं तरी ओव्हरलुक करा, कारण ते पाठांतर होणार नाही आहेत तुम्हाला. आणि असे काही शब्द दिसले का आपल्याला अनिवार्य वाटतात बा, म्हणजे बरोबर आहे ना, अनिवार्य वाटतात पण ते ऐच्छिक असतात, त्याच्या मागे स्टार मारून ठेवा. कारण हा प्रश्न आयोगात चुकण्याचे, मी असेल तरी तिथे चुकतो त्या आयोगाच्या पेपरमध्ये, कारण हा एवढं लक्षात राहू शकत नाही. एवढे विषय आपण 29 ग्रामीणचे विषय कुठे लक्षात ठेवणार आहोत, बरोबर आहे. 18 विषय कोणाचे आहेत, शहरीचे आहेत. एवढं विषय आपले, म्हणून हे आपल्याला त्रास देतात विषय, म्हणून हे थोडे त्या गोष्टी तिथं करून ठेवा. ठीक आहे. बघा, 73व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य वित्त आयोग 243 काय आहे, आय आहे, बरोबर आहे. 243 आय, 243 आय, पहिला क्वेश्चन 243 आय, लक्ष द्या. हा म्हणजे आहे आपला कॉन्स्टिट्युशनली आहे. 243 सॉरी राज्य निवडणूक आयोग 243 के, बरोबर आहे. हा सुद्धा आपला कॉन्स्टिट्युशनली आहे. जिल्हा नियोजन आणि विकास समिती 243 ZD, बरोबर आहे ना. जिल्हा नियोजन जे ग्रामीण आणि शहरीची मिळून एक जिल्ह्यासाठी काय असेल, नियोजन समिती, जिल्हा नियोजन समिती असेल, राज्य नियोजन समितीचं बोललेलं नाही आहे ते असेल. आणि तुम्ही बघितलं जे मेट्रोपॉलिटन सिटी आहे 10 लाख किंवा 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असते. बघा, आपली नागरी लोकसंख्येची डेफिनेशन क्लिअर केलेली आहे. 3 लाख किंवा 3 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असेल त्याला मोठे नागरी क्षेत्र म्हणतात, बरोबर आहे. आणि 3 लाख किंवा 3 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या मोठे नागरी क्षेत्र. अशा मोठ्या नागरी क्षेत्रात राज्याला अधिकार आहे की तिथं महानगरपालिका स्थापन करायची की नाही करायची. आणि जी ऑलरेडी महानगर क्षेत्र आहे आणि त्या महानगर क्षेत्राची लोकसंख्या 10 लाख किंवा 10 लाखापेक्षा अधिक असेल तर त्याला कोणतं क्षेत्र म्हटलं जाते, तर मेट्रोपॉलिटन एरिया म्हटले जाते, बरोबर आहे की नाही. 10 लाख किंवा 10 लाखापेक्षा अधिक, म्हणून आपण म्हणतोय ना प्रत्येक महानगर क्षेत्र हा मेट्रोपॉलिटन सिटी म्हणजे असेलच असं नाही, पण प्रत्येक मेट्रोपॉलिटन सिटी हा महानगर मोठे नागरी क्षेत्र असतोच. आणि बघा, 3 लाखापेक्षा कमी असेल तर तो असतो छोटे नागरी क्षेत्र. आणि छोटे नागरी क्षेत्रात काय स्थापन केले जाऊ शकते, नगर परिषद. आणि नगर परिषदेत 3 हे आहेत, बरोबर आहे. 25,000पेक्षा जास्त, 40,000पर्यंत, 40,000पेक्षा 1 लाखापर्यंत, 1 लाखापेक्षा अधिक. आणि मग आपल्या इकॉनॉमिक्स मध्ये एक प्रश्न विचारू शकते, 1 लाखापेक्षा अधिक जास्त नागरी क्षेत्र असलेले क्षेत्र किती आहेत, म्हणजे जे काही 34 असतील, 53 असतील, जे काही असतील ना, हे विचारते आयोग क्वेश्चन की किती नागरी क्षेत्र 1 लाखापेक्षा जास्त आहे, किती क्षेत्र 10 लाखापेक्षा पार केलेले आहेत, महानगर क्षेत्र किती 10 लाखापेक्षा पार केलेले, हे प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. ठीक आहे. हा बघा, आणि 243 ZE नावाचं महानगर क्षेत्रासाठी महानगर नियोजन समिती असते. काय असते, महानगर नियोजन समिती, लक्षात घ्या. आणि हे महानगर नियोजन समिती म्हणजे फक्त कुठं, ज्याची लोकसंख्या किती लाखापेक्षा जास्त आहे, 10 लाख किंवा 10 लाखापेक्षा जास्त, अशा क्षेत्रासाठी महानगर नियोजन समिती असते. आणि राज्य नियोजन आयोगाचा घटनेत किंवा कायदेशीर कुठेही तरतूद केलेली नाहीये, कायदेशीर सुद्धा म्हणतोय, तरतूद केलेली नाहीये. मग अ ब क जो पर्याय असेल तो आपला काय आहे, बरोबर आहे. चला, नंतर क्वेश्चन नंबर 2, पुढील विधाने विचारात घ्या, अयोग्य विधान निवडा. आपल्या भारतीय संविधानात वित्तीय विधेयकाचे 4 प्रकार दिलेले. आता बघा, वित्तीय विधेयकाचे आपले किती प्रकार दिलेले आहेत, 3 प्रकार. म्हणजे वित्त, आपण मागच्या एका टेस्ट मध्ये बोललेलो आहे, विधेयक एक असतो मनी बिल, म्हणजे त्याला धन विधेयक म्हणतात. एक वित्तीय विधेयक एक असतो आणि एक वित्तीय विधेयक काय असतो, 2 असतो.
बघा, एक वित्तीय विधेयक एक असतो आणि एक वित्तीय विधेयक दोन. आपला मनी बिल संबंधित दोन आर्टिकल्स आहेत. एक 109 आहे ज्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस सांगितली आहे, धनविधेयक कशी सहमत करतोय आपण, आणि एक आहे 110 आहे. आणि 110 मध्ये मी तुम्हाला मागच्या टेस्टला बोललो होतो की त्याच्या सब क्लॉज सगळे लक्षात ठेवा. सब क्लॉज म्हणजे काय? क्लॉज 1, क्लॉज 2, क्लॉज 3 आणि क्लॉज 4. क्लॉज 1 मध्ये व्याख्या दिली आहे धनविधेयक म्हणजे काय. कधी कधी आयोग काय करतो, आता फेस इकडे छोट्या छोट्या गोष्टी करायला होत आहे. मग ए मध्ये काय दिलेलं आहे, डेफिनेशन दिली आहे की वित्त म्हणजे धनविधेयक नक्की कोणाला मिळायचा. 2 मध्ये दिला अपवाद दिलेला आहे. अपवाद म्हणजे पेमेंट असेल, देणगी असेल, या संबंधित कोणतेही विधेयक असेल तर धनविधेयक असत नाही. किंवा स्थानिक स्वराज्य संस्थे संबंधित कोणताही विधेयक असेल पैशा संबंधित तो सुद्धा मनी बिल असत नाही, हे अपवादामध्ये सांगितले आहे. आणि 3 मध्ये ऑथेंटिक संबंधित म्हणजे एखादी प्रश्न निर्माण झालाय तो धनविधेयक आहे की नाही आहे याचा अंतिम निर्णय कोण देईल, लोकसभेचे स्पीकर देतील, हे 3 मध्ये सांगितलं क्लॉज मध्ये. आणि 4 मध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्हाला माहित आहे कोणताही मनी बिल हा पहिल्यांदा कुठं मांडता येतो, लोकसभेतच मांडता येतो. याच्यावर एक सिरीज घेतो, काळजी करू नका तुम्हाला. मग हे कोणताही विधेयक हा फक्त लोकसभेत, धनविधेयक लोकसभेतच मांडता येतो, पण लोकसभेत मांडायच्या आधी पहिल्यांदा पूर्व संमती कोणाची घ्यावी लागते, राष्ट्रपतीची. कारण तो काय असतो, मनी बिल असतो. आणि तो मनी बिल आहे हे तेव्हाच कळेल ना जेव्हा लोकसभेच्या स्पीकर त्याला काय करते, ऑथेंटिक करते. हा काय आहे, मनी बिल आहे. जेव्हा ऑथेंटिक करते तेव्हा तो कोणासमोर मांडता येतो, राष्ट्रपतीसमोर. आणि हे ऑथेंटिनेशन कुठे दिलेलं आहे, ऑथेंटिक करायचं कुठे दिलं आहे, 4 मध्ये दिलेलं आहे. हे एवढं लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचा. आणि मनी बिलशी संबंधित वित्त विधेयक 1 संबंधित 117(1) आणि 117(3) अशा डेफिनेशन याच्यामध्ये दिलेल्या आहेत. कोणाला म्हणायचा बघा, हे तिन्ही वित्ताशी संबंधित आहे, तिन्ही वित्ताशी संबंधित आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, मनी बिल कसा ओळखायचा, काही याची जादू म्हणतात बघा. संचित निधी, जे आपली संचित निधीचं अकाउंट असतो गव्हर्नमेंटचा, त्याच्यामध्ये सगळं आलेला पैसा असतो. म्हणजे कराच्या रूपात असो किंवा सरकारला मिळालेल्या देणग्या असतील किंवा सरकारला मिळालेल्या पेमेंट्स असतील किंवा सरकारला कोणते आपण जे काही न्यायालयात वगैरे पैसे भरतो ते सगळे कुठं जमा होतात, संचित निधीत. आणि सरकारने घेतलेले कर्ज असतील कोणत्याही प्रकारचे, या सगळ्या किंवा सरकारला मिळालेला जो व्याजाच्या रूपात पैसा तो असेल किंवा कंपन्यांचा त्यांचा नफा असेल, हे सगळं संचित निधीत असतो. आणि तिथून जो पैसा खर्च करायचा असेल, म्हणजे पैसे टाकाचे जरी असतील आणि पैसे काढाचे जरी असतील विकास कामांसाठी, तरी तो काय असतो, मनी बिल. हे सगळं बरोबर आहे. पहिले ऑथेंटिक कोणी केलं पाहिजे, नाही ऑथेंटिक राष्ट्रपती नाही. मी मगाशी म्हणलं लोकसभेचे स्पीकर, त्यांनी एकदा म्हणलं हा धनविधेयक आहे तर आर्टिकल 110(3) क्लॉज नुसार काय कोणत्याही न्यायालयात काय देता येत नाही आव्हान. म्हणजे तो मनीच बिल असते. अरे हाही पैशाशी संबंधित आहे आणि हाही सुद्धा काय आहे, पैशाशी संबंधित आहे. परंतु याला ऑथेंटिक केले जाते. याला ऑथेंटिक केलं का तो मनी बिल बनते. आणि इतरशी संबंधित आलं तर तो 1 असतो आणि उर्वरित राहिले तर 2 राहतो. आता बघा, हे झाले 3 प्रकारे. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. बघा, एकत्रित निधीतून खर्चाविषयक विधेयक हे धनविधेयकच असेलच असं नाही. अरे एकत्रित निधीतून म्हणजे विकास कामासाठी जो पैसा खर्च केला जातो. अरे बा, रोड बांधायचा नुसता रोड म्हणजे का रोडलाच लागेल का, नाही, ते शेती ॲक्विजिशनसाठी पैसे द्यावं लागेल, बरोबर आहे. राज्य सरकारला पैसे, लँड हा कोणाचा विषय आहे, राज्याचा विषय आहे. मग लँड ॲक्विजिशन करते, मग स्टेटला पैसे द्यावं लागेल का नाही. हा सगळा खर्च जो एकत्रित निधी असेल त्याविषयी असा विधेयक म्हणजे कशाशी संबंधित आहे, विकास कामाच्या पैशा. मग पैशाची असेल एक तर तो मनी बिल राहू शकते, वित्तीय विधेयक 1 बी राहू शकते किंवा वित्तीय विधेयक 2. पैसा आला तर तो 1 हा राहू शकते, 1 राहू शकते किंवा 2 राहू शकते. मग काय म्हणते, तो धन विधेयकच असेल असं नाहीये. म्हणजे तो मनी बिल बी असू शकते, वित्तीय विधेयक 1 बी असू शकते, वित्तीय विधेयक 2. मी तुम्हाला अजूनही सांगतो, पॉलिटी राज्यसेवा करायचे लॉजिक डेव्हलप करावं लागेल. सगळ्यात महत्वाचा लॉजिक. तुम्ही ह्याचं करत बसले ना अंडरलाईनचा कार्यक्रम, हा काहीच होणार नाही पाठांचा. तुम्ही जेवढं जमेल तेवढं डोळे बंद करून लॉजिक लावायचा, ठीक आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. एकत्रित निधीच्या खर्चाविषयक विधेयक हा धनविधेयकच असेल असं नाही. खर्च म्हणजेच काय आला, पैसा. कुठून पैसा खर्च करायचा आहे, संचित निधीतून. मग संचित निधीतून कोणताही पैसा काढायचा असेल तर तो धनविधेयक असतो की नसतो, असतो. जर त्याला ऑथेंटिक केलंच नाही तर एक तर तो 1 असेल नाही तर 2 असेल. म्हणून काय असते, 3 पैकी कोणताही 1 असू शकते. म्हणजे बरोबर आहे. द्रव्य शक्ती काय नाही, पैशाची पॉवर. पैसा काढण्याची पॉवर कोण आहे, सरकार. सरकारला पॉवर कोण देते, संसद. म्हणजे मेन पॉवर कोणाकडे आहे, संसद. आणि संसदेला हे पॉवर करायचे असेल म्हणजे ते विधेयकाच्या स्वरूपात येणार, बरोबर आहे. आणि तो विधेयक एक तर कोणता असेल, मनी बिल असेल, वित्तीय विधेयक 1 असेल किंवा 2 असेल. तो धनविधेयकच असेल असं नाही, बरोबर आहे. ओके, म्हणजे पर्याय का बरोबर आहे आपला. अयोग्य कोणता विचारलाय, अयोग्य. हा म्हणजे फक्त आपलं उत्तर काय आहे, येच. अयोग्य आहे ना, बरोबर आहे. हा, चला नंतर योग्य कथन ओळखा. माझ्याच तोच आहे का, हा चला. महापौर, हा याच योग्य महापौराचा आहे. योग्य कथन ओळखा. महापौर उपमहापौर यांच्या पदाचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.
2.5 वर्षाचा असतो, बरोबर आहे. आता बघा आपल्या इथं दोन, एक मेन कायदा म्हणजे जुना 1888 ला जे BMCचा ऍक्ट आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 चा बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 चा या कायदा. आणि एक कायदा आहे जो सगळ्या महानगरपालिकाला लागू होतो. पहिले मुंबई नाव होता, आता त्याचा आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949. हे दोन कायदे आहेत. या दोन्ही या महानगरपालिका अधिनियम महाराष्ट्र 1949च्या कायद्याच्या सेक्शन 19 मध्ये कलम 19 मध्ये महापौराशी संबंधित आणि उपमहापौराशी संबंधित काय आहे तरतूद आहे. महापौर आणि उपमहापौराची तरतूद 19 मध्ये दिलेली आहे. आणि BMCचा जो ऍक्ट आहे तो 36 मध्ये सेक्शन 36 मध्ये दिलेला आहे त्यांनी, की प्रत्येक महानगरपालिकेला एक काय असेल महापौर आणि एक काय असेल उपमहापौर. आता बघा एवढं डिटेल जाणार नाही राज्यसभेत जाण्याचे चान्सेस आहे. महानगरपालिका किती आहेत, कोणत्या वर्षी स्थापन झाल्या, उलटा क्रम चढता क्रम. आता इचलकरंजी आपली 28वी महानगरपालिका काय झाली स्थापन झाली, कोणत्या वर्गात तिचा समावेश करण्यात आला. आपल्या इथं बघा महानगरपालिकेचे हे खूप मेन्शन लक्षात ठेवा. आपल्या इथं A+1 दर्जा आहे, A दर्जा आहे, B दर्जा आहे, C दर्जा आहे आणि D दर्जा. A+ दर्जा एकाच महानगरपालिका आहे, ते बृहन्मुंबई महानगरपालिका एकच. A+ ला 2च आहे, पुणे आणि नागपूर हे 2च महानगरपालिका आहे. आणि B ला 3 आहेत. 3 म्हणजे कोणती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका आणि नाशिक महानगरपालिका 1982 ला स्थापन झालेले आहेत तिन्ही. तर लक्षात घ्या 3 आहेत. आणि C औरंगाबाद वगैरे सगळ्या ज्या C दर्जाचे ते आहेत आणि बाकीचे D. इचलकरंजीचा समावेश कोणत्या महानगरपालिकेमध्ये करण्यात आलेल्या गटामध्ये D मध्ये करण्यात आला. आणि कोणत्या वर्षी लक्षात ठेवा, वर्षानुसार सुद्धा स्थापना एक वर्ष विचारलेला होता क्वेश्चन, तर ते थोडा एक तेवढं फक्त ओव्हरलुक केलं तरी तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे. महापौर हा महानगरपालिकेचा राजकीय व कार्यकारी प्रमुख असतो, बरोबर आहे. तोच कार्यकारी एक्झिक्युटिव्ह प्रमुख तोच असतो ना, प्रमुख तोच असतो ना. ठीक आहे, बरोबर आहे, राजकीय व कार्यकारी प्रमुख. चला दोन्हीही बरोबर आहे, अ आणि ब दोन्ही बरोबर. चला नंतर पुढील विधाने विचारात घ्या. मुंबई लोकसेवा आयोग म्हणजे पहिल्यांदा जो होता, मुंबईच्या आधी त्याच्या बॉम्बे पब्लिक सर्व्हिस कमिशन असं नाव होतं त्याचं, बॉम्बे. ठीक आहे, पूर्वी मुंबई गुजरात राज्यांसाठी होता, बरोबर आहे. मुंबई आणि गुजरात राज्यांसाठी होता. म्हणजे आपला जो महाराष्ट्र तयार होण्याच्या आधी राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद घटनेच्या अनुच्छेद 315 मध्ये करण्यात आलेली आहे, बरोबर आहे. बघा दोन्ही कोणत्या, एक आहे UPSCची तरतूद आणि एक आहे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचे. दोन्हीची आर्टिकल्स किती आहे, 316 आहे, 315 आहे. आणि 316 मध्ये रचना दिली आहे, पात्रता दिलेली आहे, सेवा सरती दिलेली आहे, हे सगळे 316 मध्ये दिलेले आहेत, बरोबर आहे. संख्या ठरवण्याचे निश्चित करण्याचा अधिकार UPSC साठी कोणाला आहे, राष्ट्रपतींना आहे. राज्यासाठी कोणाला आहे, राज्यपालांना आहे. ठीक आहे. आणि 317 मध्ये काय दिलेलं आहे तर राज्य निवडणूक UPSCच्या आणि MPSCच्या अध्यक्ष म्हणजे चेअरमन किंवा मेंबर यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया दिली आहे, 317 मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. हा, आणि चला हे बरोबर आहे, हा पण बरोबर आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना ज्या दिवशी झाली 1 मे 1960 ला, त्याच दिवशी राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना झालेली आहे, बरोबर आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची तारीख आहे ना आपल्या याच्यावर, किती, 1 मे 1960 किती आहे, बरोबर आहे ना, 1 मे त्याच दिवशी आपला काम चालू म्हणजे स्थापना झाली आहे ना. मग तिन्ही स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. अ, ब आणि क बरोबर आहे. चला नंतर एक अजून पंचायत राजशी इनडायरेक्ट संबंधित प्रश्न होता, जो गावांशी संबंधित की ग्रामीण विकासाशी संबंधित जे काही जोड्या लावा त्याच्याशी संबंधित प्रश्न होता. बघा सर हॅमिल्टन प्रकल्प जो आहे हा आहे इथला सुंदरबन क्षेत्रामध्ये करण्यात आला होता 1909 ला, 1903 ला. 1903 ला हॅमिल्टन प्रकल्प हा बंगालला सुंदरबन क्षेत्रामध्ये, सुंदरबन वन क्षेत्रात हा प्रकल्प सुरू करण्यात आला. सुंदरबन जो पश्चिम बंगाल मधला आजचा क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये हे सुरू करण्यात आलेला होता, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये होता आदर्श खेडी निर्माण करणे, आदर्श खेडी निर्माण करणे. आणि केलं कोणी तर हे सहकारी तत्वावर निर्माण झालेलं आहे, सहकारी तत्वावर. ठीक आहे, सहकारी तत्वावर. आणि याच सर हॅमिल्टन प्रकल्पाचा पुढं रूपांतर झाला होता काय, ग्रामीण पुनर्रचना संस्था, ग्रामीण पुनर्रचना संस्था 1934 ला स्थापन झाली होती. हॅमिल्टन प्रकल्प लक्षात ठेवा, महत्वाचा आहे हॅमिल्टन प्रकल्प. म्हणजे
आपल्या इथं जे गावाशी विकासाशी संबंधित होतात, जसं यांनी कामं केलं ब्रिटिशांनी, तसंच प्रकारचे प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या संस्था त्यांनी सुद्धा काम केलेलं होतं. नंतर बघा मायथान प्रकल्प त्यावेळेच्या मद्रास प्रांतामध्ये होता. त्यावेळेचा मद्रास प्रांत 1928ला झालं होतं स्थापन. आणि म्हणजे आजचा आपण जर जोया लावायचं म्हणलं तर तामिळनाडू बरोबर आहे. नंतर बघा कोसंबी प्रकल्प बडोदा इथं झाला होता. बडोदा कोसंबी प्रकल्प बडोदा इथं. आणि महाराष्ट्र सेवाग्राम 1936ला महात्मा गांधीजींनी केलेलं होतं. ठीक आहे. हां, हा लक्षात ठेवा. मद्रास प्रकल्प मायथानला स्पेन्सर हॅचनं केलं होतं. स्पेन्सर हॅच. आणि तुम्हाला माहिती आहे नंतर हॅच कमिशन सुद्धा स्थापन केलेली होती. तोच व्यक्ती होता हा हॅच. तामिळनाडूचा मायथान प्रकल्प स्पेन्सर हॅच होता 1928ला. त्यामुळे बरोबर बघा 2 1 4 3 2 1 4 3 2 1 4 नंबर. हां, चला नंतर योग्य कालानुक्रम लावा. म्हैसूर राज्याचे नाव बदलून कर्नाटक करण्यात आलेले आहे 1973ला. मेघालय, त्रिपुरा आणि एक होता सोबत, कोण होता? मणिपूर सुद्धा होता. राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला 1972ला. आणि तुम्हाला माहिती आहे मेघालयबद्दल, मेघालय संबंधित 23वी घटना दुरुस्ती 1969ची आहे, ज्याच्यामुळे आसाम या राज्याचा उपराज्याचा दर्जा कोणाला दिलेला होता? मेघालयला. म्हणजे मेघालय हा आसामचा काय असेल? उपराज्याचा दर्जा असेल. हे 23वी घटना दुरुस्ती 1991 राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून लक्षातच ठेवा ही घटना दुरुस्ती. हे आपण जे वाचतो ते न विचार राज्यसेवा अशी घुसून जाते कुठेतरी. म्हणजे त्यांना तेच म्हणते तुम्ही एरिया बदलावा म्हणते बस. ठीक आहे. नंतर हां बरोबर. हां नंबर. हां, भारतातील 4थ्या सार्वत्रिक निवडणूक. पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा झाली? 52ला. दुसरी 57ला. तिसरी केव्हा होणार? 62ला. चौथी केव्हा होणार? 67ला. सिंपल. 1967ला. आणि हरियाणा राज्याची स्थापना 1966ला. हरियाणा, पंजाब आणि काय? चंदीगड. व्हेरी गुड. हे मिळून एकूण. मग बघा पहिला नंबर, दुसरा, तिसरा आणि चौथा. ड क ब अ 3 नंबर. चला नंतर क्वेश्चन नंबर 7. पुढीलपैकी कोणत्या लेखकाने प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेअरी 1951ला प्रकाशित झाली होती पुस्तक? या पुस्तकाच्या सुरुवातीला भारतीय उद्देश पत्रिका म्हणजे त्यानं लावली होती. तो अर्नेस्ट बार्कर. अर्नेस्ट बार्कर नावाचा जो काही थिंकर्स होता यांनी एक पुस्तक लिहिली होती 1951ला जी प्रकाशित झाली होती, प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेअरी. त्याची पुस्तक होती पर्सनली. पण तो आपल्या सरनाम्याबद्दल एवढा प्रभावित झाला होता की आपला सरनामा जो प्रियम्बल आहे जशात तसा त्याच्या पुस्तकाला लावला होता प्रस्तावना म्हणून. तो कोण होता? अर्नेस्ट बार्कर. या अर्नेस्ट बार्करनं आपल्या सरनाम्याला काय बोलला होता? की नोट आहे म्हणे. की नोट. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं होतं की मुख्य तत्व आहे आपल्या घटनेचं, असा शुद्ध शब्द वापरला. घटनेचे मुख्य तत्व असा शब्दप्रयोग वापरलेलं होतं. ठीक आहे. बघा अजून सीसॅटचा एक होऊ शकते. हा, सीसॅटला मागच्या वर्षीपेक्षा एवढा सोपी येणार नाही यावेळेस पेपर. होऊ शकते, झटका देऊ शकते आयोग. हे एक घटना मोठी घडू शकते आणि मला तेच घटना वाटत आहे. मागच्या वर्षी वाटलं होतं पण ते मागच्या वर्षी शेवटचा पेपर आहे म्हणून त्यांनी म्हणून काही केलं नव्हतं. पण पेपर 2 वर्ष एक्सटेंड झाला. तो राग काढता आला आयोगाचा यावर्षी 100%. म्हणून थोडा सीसॅटवर दुर्लक्ष करूच नका. मिनिमम टेस्ट तरी व्यवस्थित द्या. डेली टेस्ट व्यवस्थित द्या फक्त. चला विधाने बिनचूक नाही. बिनचूक नाही म्हणजे काय? अयोग्य आहे. भारतीय संघराज्याचे बघा संघराज्य बदलणाऱ्या घटक राज्यांचा एक अविचल संघ. बघा बदलणाऱ्या घटक राज्य म्हणजे भंजक करणे म्हणजे त्याचं विभाजन करणे. भंजक राज्यांचा अविचल संघ म्हणजे अभंजक संघ. म्हणजे भंजक त्याचा अर्थच का? भंजक राज्याचा अभंजक संघ. म्हणजे राज्य कधीही तुटू शकतात, वेगळे होऊ शकतात, पण कोण वेगळा होऊ शकत नाही? संघराज्य कधी वेगळा होऊ शकत नाही. हे सगळं आपल्याला कुठून कुठून सापडते? अनुच्छेद 3 मध्ये. आर्टिकल 3 काय सांगते? भारताच्या भूक्षेत्रातल्या कोणत्याही भूक्षेत्रातल्या नवीन भूक्षेत्रामध्ये एखादी नवीन राज्य निर्माण केलं जाऊ शकते. असलेल्या राज्यामधून दुसरं राज्य निर्माण केलं जाऊ शकते. असलेल्या राज्याची सीमा कमी केली जाऊ शकते. असलेल्या राज्याची सीमा वाढवल्या जाऊ शकते. असलेल्या राज्याचं नाव बदलवलं जाऊ शकते. असलेल्या काही करू शकते. फक्त कोण? भारताची संसद. म्हणजे राज्यांची गॅरंटी आहे का? आज महाराष्ट्रात असं राहणार याची गॅरंटी आहे का? नाही. MP आहे तसा होता का? नाही. म्हणजे पण भारत तुटू शकते का कधी? नाही. हे कुठं सांगितलं आपल्याला? आर्टिकल 3 मध्ये सगळं हे होते. एखाद्या राज्याची भौगोलिक सलगता त्या राज्याचे अस्तित्व हमी भारतीय घटना देत नाही. बरोबरच नाही. कोणत्या आर्टिकल मधून समजून येत आहे? 3 मध्ये.
कधी कधी आयोग हे स्टेटमेंट देणार डायरेक्ट की एखाद्या राज्याची भौगोलिक सलगता व राज्याची अस्तित्व याची हमी भारतीय घटना देत नाही, खालील कोणत्या आर्टिकल वरून काय होते म्हणजे संबंधित आहे, असा कन्क्लुजन पार्ट आयोग विचारू शकते. तर हे आर्टिकल 3 संबंधित आहे. म्हणजे दोन्हीही काय आहेत, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, बिनचूक, कोणतेच नाही बिनचूक. म्हणजे उत्तर काय येणार दोन्ही. चला, एक इथं थोडी मिस्टेक होती, स्थगिती पाहिजे होती, स्थगिती, पण इंग्लिश शब्द होता ॲडजर्नमेंट. सभागृहाची बैठक बघा, सभागृह आपलं 11 वाजता चालू होते. पार्लमेंटची बैठक जी होते ती 11 वाजता चालू होते. तुम्हाला वाटतं पहिला कोणता आहे, 0 ओव्हर. हे सगळे ओव्हर लक्षात ठेवा. हे करताना सगळे 0 ओव्हर, तुमचा क्वेश्चन पहिला असतो क्वेश्चन ओव्हर, 0 ओव्हर, जेवढे काही आहेत ते सगळे त्याच्यावर. आता क्वेश्चन ते येणारच आहेत तुम्हाला पुढं, ते थोडे व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा, पहिला ॲडजर्नमेंट. ॲडजर्नमेंट म्हणजे काय, कोणत्याही म्हणजे जर सभागृहामध्ये बैठकीमध्ये कोणताही डिस्टर्बन्स निर्माण झाला किंवा कोणत्याही कृतीमुळे डिस्टर्बन्स होण्याची परिस्थिती असेल तर जो आपला प्रेसिडिंग ऑफिसर असतो, एक तर प्रेसिडिंग ऑफिसर स्वतः कोणाचे लोकसभेचे चेअरमन किंवा लोकसभेचे स्पीकर किंवा राज्यसभेचे चेअरमन स्वतः असू शकते. त्यांच्या अनुपस्थित कोण राहू शकता, वाईस इकडे डेप्युटी, बरोबर आहे की नाही. आणि नाहीतर मग ते 10 किंवा 7 जणांची जी काही असते ती बॉडी असते त्याच्यापैकी कोणीतरी आहे काय करू शकते, काही कालावधीसाठी 1 तास, अर्धा तास, 15 मिनिटं, 5 मिनिटं, अर्ध्या दिवसाची सुट्टी, अशा प्रकारची सुट्टी दिली जाते. त्याला काय म्हटलं जाते, ॲडजर्नमेंट. म्हणजे सभागृहाचा कोण देतो, प्रेसिडिंग ऑफिसर. अजून एक कन्सेप्ट असते ॲडजर्नमेंट डाय नावाची एक कन्सेप्ट असते, बरोबर आहे. हा, यस, अनिश्चित काळासाठी काय करणे, सुट्टी देणे. तिथं मेन्शनच नसते एक दिवस देणार आहे, 2 दिवस देणार आहे, 3 दिवस, काही देत नाही. हे सुद्धा कोण देते, सभागृहाचा प्रेसिडिंग ऑफिसर. ठीक आहे. आणि एक कन्सेप्ट असते प्रोरोगेशन. म्हणजेच काय, अधिवेशनाची काय समाप्ती. आणि अधिवेशनाची समाप्ती नेहमी अधिवेशन बोलवण्याचं काम आणि समाप्त करण्याचं काम फक्त भारताचे कोण देतात, प्रेसिडेंट. कोण देतात, प्रेसिडेंट. एवढं लक्षात ठेवा. चला, स्थगिती, ॲडजर्नमेंट, सभागृहाची बैठक संपुष्टात आणते, अधिवेशन नाही. म्हणजे बरोबर आहे, फक्त बैठक काय येते, संपुष्टात येते, अधिवेशन संपुष्टात येत नाही. बरोबर आहे स्टेटमेंट. प्रोरोगेशन मात्र केवळ बैठकच नाही तर सभागृहाचे अधिवेशन सुद्धा संपुष्टात आणते. बरोबर आहे. स्थगितीचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. म्हणजे ॲडजर्नमेंटचा अधिकार राष्ट्रपतींना असतो का, नाही, प्रेसिडिंग ऑफिसरला असतो. आणि प्रोरोगेशनचा अधिकार त्या सभागृहाच्या प्रेसिडिंग ऑफिसरला असतो, तर नाही तर कोणाला असतो, प्रेसिडेंटला असतो. त्यामुळे ही स्टेटमेंट काय होते, चुकीची. अ आणि ब जो बरोबर असेल तो. चला, नंतर स्टेटमेंट हे होतं. आपण मागच्या 2-3 वर्षात ज्यांनी टेस्ट दिले 2019, 20, 21ला, त्यावेळेस मी खूप टाकायचे असे क्वेश्चन. जास्तीत जास्त जेवढ्या स्टेटमेंट दिसत होते ते आता आयोग ते विचारणा सुरू करणार आहे. आम्हाला वीणा किंवा सतार यांचे संगीत हवे होते, मात्र इथे इंग्रजी घोष विभागाचे संगीत आहे. घटनाकारांचे शिक्षणच त्या पद्धतीने झालेले आहे. म्हणजे आम्ही ब्रिटिश लोकांची घटना जशा तशी काय केली आहे बाबा, कॉपी केली आहे किंवा पाश्चिमात्य आम्ही कॉन्स्टिट्यूशनला ऍक्सेप्ट केले असं त्यांचं म्हणणं होतं. तर असं कोणी म्हणलंय, हनुमंताई इथं काही लॉजिक लावायचं नाही, पाठांतर करा, नाही आलं तर असे प्रश्न सोडून द्यायचे पोलिटीमध्ये. ठीक आहे. चला, नंतर खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. चला, धर्मनिरपेक्षता. हा, धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता हे राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्य आहे. म्हणून बघा, बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे धर्म. सेक्युलरिझम हे कोणत्या खटल्यामध्ये म्हणलं आहे, तर बोमई खटल्यामध्ये पहिला सगळ्यात महत्त्वाचा खटला होता बोमई खटला. 1900 किती ही खटला, बोंबई, बोंबई नाही तर बोमई आहे ना. हा, बोमई खटला 1994चा आहे. आणि या खटल्यात लक्षात घ्या, सेक्युलरिझम, डेमोक्रेसी, सोशल जस्टिस हे लक्षातच ठेवा नाव. धर्मनिरपेक्ष, निरपेक्ष, लोकशाही, लोकशाही, नंतर सोशल जस्टिस, सोशल जस्टिस, जस्टिस. नंबर 4 इंटिग्रिटी. इंटिग्रिटी सोबतच कोणता होता, हां, युनिटी अँड इंटिग्रिटी. युनिटी अँड इंटिग्रिटी हे शब्द काय आहेत म्हणलं होतं त्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणते आपण त्याला, ज्युडिशियल रिव्ह्यू, सुप्रीम कोर्टचा आणि हायकोर्टचा ज्युडिशियल रिव्ह्यू. हे रिव्ह्यू हे एवढ्या गोष्टी बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे असं म्हणलेलं आहे. कोणी, बोमई खटल्या. मी काय केलं, जर आपली सिरीज झाली, कारण
आता राज्यसेवेला घ्यायचंच आहे कन्फर्म. लोक पूर्ण जशाच्या तशी कोण आपली लक्ष्मीकांत त्यांनी आपल्याला परवानगी दिलेली आहे ते त्याची डायरेक्ट PPT म्हणजे PDF वापरण्याची. त्यांच्यासाठी ते लेटरच मिळत नव्हतं म्हणून आपल्याला ते उशीर झाला होता. तर ते काय केलं मी त्याच्यामध्ये एका चॅप्टरमध्ये हेच केलं की हे बाकीच्या घेण्यापेक्षा पापडवा कोणत्या खटल्यामध्ये कोणते निर्णय दिलेले आहे. म्हणजे जसं बोमई खटल्यामध्ये धर्मनिरपेक्ष, लोकशाही, सोशल जस्टिस हे जे दिलेले आहे तर अशा प्रकारचे पूर्ण ते स्ट्रक्चर दिलं आहे. त्याच्यामध्ये सगळं ते घ्यायचं आहे कारण बेसिक स्ट्रक्चरचा भाग हे कन्सेप्ट केव्हापासून सुरू झाली आहे, केशवानंद भारती खटल्यापासून. ते सुरू करा, ते फ्रीमध्येच घ्यायचे लेक्चर 10ची सिरीज घ्यायची आहे ते पूर्ण. ठीक आहे. हां, तर चुकीचे कोणतं आहे तर आपल्याला बघा धर्मनिरपेक्ष हे राज्यघटने मूलभूत वैशिष्ट्य आहे. कोणत्या खटल्यात सांगितलेलं आहे, बोमई खटल्या. म्हणून धर्मनिरपेक्षतेविरुद्ध धोरणे राबवणाऱ्या राज्य सरकारविरुद्ध कलम म्हणजे अनुच्छेद 356 अन्वये कारवाई करता येते. बरोबर आहे, करता येते कारवाई. हां, हे स्टेटमेंट बरोबर आहे. 42व्या घटना दुसऱ्या राष्ट्रपतीचे समाधान हे न्यायिक पुरवण्याच्या कक्षेबाहेर नाही असे सुचवलेले आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचे काय हे होते, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार केलं होतं, 44व्या म्हणजे मोरारजी देसाईच्या काळामध्ये हे घडलेलं होतं. त्यामुळे हे चुकीचं आहे. 38व्या घटनादुरुस्ती कलम अनुच्छेद 356 लागू करण्यासाठी राष्ट्रपतीचे समाधान अंतिम व निर्णायक असेल आणि त्याबाबत कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही. हे स्टेटमेंट बरोबर आहे. 38वी घटनादुरुस्ती 1975ची आहे. या म्हणजे आणीबाणीच्या काळात झालेली घटनादुरुस्ती आहे आणि याच घटनादुरुस्तीला म्हणजे जे तरतूद केली होती ती कोणत्या घटनादुरुस्तीने बदलवण्यात आली होती, 44व्या. त्यामुळे अ आणि क बरोबर आहे. ब चुकीच्या आपल्याला ब चुकीचं विचारलेलं आहे त्यामुळे 2 नंबर येणार. ठीक आहे. तर पुन्हा पंचायत राजचा क्वेश्चन टाकला इथं बघा. पंचायतीची रचना किती आहे, 243C. 243C हे लक्षात घ्या. 243 म्हणजे सगळ्या व्याख्या चांगल्या. 243A मध्ये ग्रामसभा दिलेली आहे. ग्रामसभा नक्की कोणाची असते तर बघा ग्रामसभा हे अदृश्य आहे कंडिशन तिथं, म्हणजे अशी कुठेही त्याचा ऑफिस असतो का, नाही. आणि एकमेव प्रत्यक्ष लोकशाहीचे तत्व जे दिसते आपल्या देशात ते कोणामुळे दिसतंय, फक्त ग्रामसभा. भारतात फक्त प्रत्यक्ष लोकशाही कुठं दिसते, ग्रामसभा. आणि ग्रामसभेचे सदस्य कोण असतात, गावाचे 18 वर्ष पूर्ण झाले गावाच्या मतदार यादीत नाव असतं. प्रत्येक व्यक्ती आपोआपच ग्रामसभेचा काय बनतो, सदस्य. ठीक आहे. हां, बी मध्ये पंचायतीची स्थापना वगैरे दिल्या, किती लोकसंख्येच्या किती राज्यामध्ये कोणती 3 टायर 2 टायर ठेवायची ते सगळं सांगितलंय. आणि रचना 243C म्हणजे प्रत्येक म्हणजे ग्रामपंचायती सदस्य संख्या कशी निवडली जाईल, प्रत्यक्ष निवडल्या जाणार का, नाही. कोणा जनतेमार्फत निवडल्या जाणार. म्हणजे जे आपले कोण असते 18 वर्ष पूर्ण झालेले जे गावातले मतदार असतील त्यांच्या मतदान निवडून दिले जातात. ते बी मध्ये सांगितलंय. सी मध्ये सांगितलंय सगळं. सदस्यांची काय अपात्रता, निवडणुकीसंबंधी न्यायालयाचा हस्तक्षेप काय मनाई. ओ आहे. केंद्रशासित प्रदेशांना लागू होणे काय 243L आणि सदस्यांची अपात्रता 243C. आता बघा निवडणुकी समिती न्यायालयाच्या हस्तक्षेपात मनाई म्हणजे काय, जेव्हा निवडणुकी समिती मतदारसंघ वगैरे असतात त्याच्यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. मतदारसंघ कोण करते रे, पंचायत किंवा जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे मतदारसंघ कोण करते, राज्य निवडणूक आयोग. त्यांच्या ह्याच्यामध्ये कोणाला हस्तक्षेप करण्यास मनाई आहे, न्यायालयाला. ना तुम्ही म्हणाल की निवडणूक झाली आणि ते मग वोटिंग एवढी त्याच्या विरोधात तुम्ही कुठे जाऊ शकता, अरे निवडणूक झाल्यानंतर तुम्ही कुठे जाऊ शकता, न्यायालयात जाऊ शकता. फक्त तेवढंच प्रॉब्लेम आहे तिथं ओचा. केंद्रशासित प्रदेशांना लागू असणे म्हणजे काय, जे केंद्रशासित दिल्ली सारखं क्षेत्र तिथं ग्रामीण क्षेत्र आहे का, नाही. तर जबरदस्तीने लागू होईल का तिथं, नाही. ज्या क्षेत्र जो असा केंद्रशासित प्रदेश जिथं ग्रामीण क्षेत्र आहे त्याला 73वी घटनादुरुस्ती लागू होणार. म्हणजे तिच्या तरतुदी जशा तशा त्यांना काय होणार, लागू होऊ शकते. आणि नागरीसाठी सेम नागरीचं लागू होणार. ओके. येल म्हणजे कोणता येणार उत्तर बरोबर, 1. राष्ट्रपती राजवटी संबंधात खाली विधाने विचारात घ्या. आतापर्यंत महाराष्ट्रात 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. पहिला वेळ तुम्हाला माहिती आहे 1980ला काय 17 फरवरी ते किती 8 जून इथंच दिला आहे ना. 1980ला पहिल्यांदा लावली होती पुलोत सरकारच्या त्या कंडिशन मध्ये. ठीक आहे. नंतर बघा दुसरी केव्हा लावली होती, 30 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर किंवा 30 ऑक्टोबर काय 32 दिवस होती ना ती, हा 2014ला. बरोबर आहे. आणि तिसरी 12 नोव्हेंबर केव्हा 2019. बरोबर आहे संजय राऊत, तो कंडिशन. हा म्हणजे हा ते तो कलखंड घडला होता. तर हे 3 आपल्या राष्ट्रपती राजवट होत्या. ठीक आहे. तर बघा पहिली बरोबर आहे, दुसरंही बरोबर आहे, तिसरी स्टेटमेंट काय झाली चूक 2014 मुळे. म्हणजे अयोग्य क अयोग्य. बहुतेक याच्यामध्ये चुकीचं ते उत्तरपत्रिकेच्या याच्यामध्ये चेक करून घ्या एकदा, त्याच्यामध्ये पर्याय चुकीचा आहे का ते एकदा फक्त तेवढा चेक करा.
हा तिसरा दिला असेल ना, मग फक्त पहिला करा तो उत्तर तिथून. ओके. 14वा क्वेश्चन. राज्य विधानसभेचे सदस्य उपराष्ट्रपतीसाठी उभे राहू शकत नाही. राज्य विधानसभे, आता मला सांगा उपराष्ट्रपती पदासाठी कोणता सदस्य असणे असा काही कंडिशन आहे? तो भारताचा काय असावा? नागरिक. वयाची 35 वर्ष काय झालेले असावं? पूर्ण झालेलं असावे. त्याने कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नसावे. हे मेन त्याच्यावर काय आहेत? कंडिशन आहे, म्हणजे त्याच्या अटी आहेत. आता मला सांग विधानसभेचा सदस्य राहू शकते की नाही? राहू शकते. फक्त तो निवडून आल्यानंतर या सदस्याचा काय होते? राजीनामा असते किंवा ते पद रिक्त होते. संपला विषय. त्यामुळे चुकीचं आहे. राज्यसभेच्या ठरावाने जो सदस्यांच्या की साध्या बहुमताद्वारे संमत केलेला उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करता केले जाते व लोकसभेचा काही समावेश. आता बघा उपराष्ट्रपती संबंधी जे आपला व्हाईस प्रेसिडेंट असतो याला पदावरून दूर करण्यासाठी असा ठराव फक्त पहिल्यांदा कुठं मांडला जाते? राज्यसभेत. बरोबर आहे. तो राज्यसभेत मांडल्यानंतर तो कोणत्या मी सांगितलंय मागच्या स्पेशल याचा कोणत्या बहुमताने पास झालेला पाहिजे तो? तर सगळ्यात विशेष नाही, इफेक्टिव्ह मेजॉरिटी. इफेक्टिव्ह मेजॉरिटी लक्षात घ्या. इफेक्टिव्ह मेजॉरिटी मी सांगितलं कुठं कुठं लागू होते? लोकसभेचे स्पीकर, लोकसभेचे डेप्युटी स्पीकर, चेअरमन, राज्यसभेचे व्हाईस चेअरमन, विधानसभेचे स्पीकर, विधानसभेचे डेप्युटी स्पीकर, विधान परिषदेचे चेअरमन, विधान परिषदेचे डेप्युटी चेअरमन. आता लक्षात घ्या राज्यसभेचा मी चेअरमन शब्द वापरला. चेअरमनला कधी पदावरून दूर केले जात नाही कारण तो राज्यसभेचा सदस्य असं नाही. फक्त राज्यसभेचा कोण? व्हाईस चेअरमन यांना पदावरून दूर करायचं असेल तर इफेक्टिव्ह मेजॉरिटी. आणि भारताच्या उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करत असताना तो ठराव कुठून पास करावा लागते? फक्त राज्यसभेतून. कोणत्या मेजॉरिटीने? इफेक्टिव्ह. इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय? जेवढे सभागृह सदस्य असेल त्याच्या पहिले इफेक्टिव्ह नंबर काढावा लागते आणि इफेक्टिव्ह नंबर नंतर इफेक्टिव्ह मेजॉरिटी निघते. म्हणजे एकदम मी 2 मिनिटात सांगतो वाटल्या. समजा आपले 500 राज्यसभेत किती सदस्य आहे? समजा 245. पहिल्यांदा आपल्याला काढावं लागते इफेक्टिव्ह नंबर. म्हणजे 245 पैकी आपल्याला नंबर काढताना पहिल्यांदा रिक्त पदे. रिक्त पदे म्हणजे कशी असतात? रिक्त पद लक्षात ठेवा. अनुपस्थित वेगळं, रिक्त पदे वेगळं. रिक्त एक तर राजीनाम्याने होते, निधन असेल किंवा त्याला काय केलं आहे? डिसमिस केलेलं आहे. बरोबर आहे? अपात्र केलेलं आहे. म्हणजे 545 पैकी समजा मृत्यू किती झाले आहे? 3 झाले आहे आणि राजीनामे किती दिले? 2 दिले. म्हणजे एकूण किती जागा रिक्त झाल्या? समजा 5. 245 मधून 5 काढा किती राहते? 240. हे झाले इफेक्टिव्ह नंबर. आणि इफेक्टिव्ह नंबर झाले. आता इफेक्टिव्ह मेजॉरिटी. आता त्याचा हे 50% प्लस 1 जो आकडा येईल आता 50% प्लस 1 जो आकडा येईल त्याला काय म्हणलं जाते? इफेक्टिव्ह नंबर, इफेक्टिव्ह मेजॉरिटी. तर हे लक्षात घ्या. कोणाकोणाला आहे? लोकसभेचे स्पीकर, लोकसभेचे डेप्युटी स्पीकर, राज्यसभेचे व्हाईस चेअरमन, इकडे कोण? विधानसभा, विधान परिषदेचे दोन्हीही पीठासीन अधिकारी यांना पदावरून दूर करण्यासाठी इफेक्टिव्ह मेजॉरिटी. आणि उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करताना फक्त कुठं? राज्यसभेत इफेक्टिव्ह मेजॉरिटी. दुसरी गोष्ट, असा ठराव कुठून पास झाला? राज्यसभेतून. मग तो ठराव कुठे येतो? लोकसभेत. आणि लोकसभेत कोणत्या बहुमताने? साध्या. बस अशी प्रक्रिया आहे. कुणाला? पदावरून दूर करण्यासाठी उपराष्ट्रपतीला. ठीक आहे. त्यामुळे हे सुद्धा काय आहे? चुकीचं आहे. दोन्हीही अयोग्य. कुठे दिसते? दोन्ही. हा 4. गरमी होते का? हा संयुक्त बैठकीसमजा अचूक विधान निवडा. आता बघा तुम्हाला मी एक सांगतोय अजून. संसद काय करू शकते? कायदे फक्त कोण करू शकते? संसद. आणि कोणताही कायदा करत असताना संसदेला पहिले तो कोणत्या स्वरूपात आणावं लागते? विधेयकाच्या स्वरूपात ते संमत करू शकते. कायदा कधी संमत करत नाही. संसद फक्त काय संमत करते? विधेयकच. आणि आमच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कायद्याची माहिती दिली आहे की विधेयकाची माहिती दिली आहे? विधेयकाचीच माहिती दिली. फक्त विधेयक दिलेले आहेत. कुठं? आमच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. मग विधेयक फक्त आणि फक्त एकूण किती प्रकारचे आहेत? 5च प्रकार. एकूण किती प्रकारचे आहेत? 5. मेजर 3 आहेत. पहिला आहे ऑर्डिनरी बिल, म्हणजे त्याला काय म्हणतोय? सामान्य विधेयक. नंतर आहे वित्तीय विधेयक. आणि तुम्ही आताच पाहिलं वित्तीय विधेयकाचे किती प्रकार? 3. आणि एक कोण असते? घटना दुरुस्ती विधेयक. एकूण किती प्रकार झाले? हा धन विधेयक, वित्तीय विधेयक 1, वित्तीय विधेयक 2. 1 2 3 4 5. क्लिअर झाला? धन विधेयक व घटना दुरुस्ती विधेयकात संयुक्त बैठकीची तरतूद नाही. बघा आता लक्षात घ्या. सामान्य विधेयक, वित्तीय विधेयक 1 आणि वित्तीय विधेयक 2 या तिघांना संयुक्त बैठक बोलवता येते 108 नुसार. आणि हे बोलवण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे? भारताच्या राष्ट्रपतीलाच आहे. आणि अशी संयुक्त बैठकीचा जो मेन अध्यक्ष असतो तो कोण असतो? लोकसभेचे स्पीकर. त्यांच्या अनुपस्थित
डेप्युटी स्पीकर त्याच्या अनुपस्थित राज्यसभेचे व्हाईस चेअरमन कधी असत नाही. तर लक्षात घ्या 108 मध्ये दिलेलं आहे. तर बरोबर आहे. धनविधेयक व घटनादुरुस्ती विधेयकास तरतूद आहे का? नाही. घटनादुरुस्तीचा पण नाही आणि धनविधेयक कारण नाही ना. धनविधेयकाचं काय 14 दिवसाच्या लोकसभे राज्यसभेने काय करावं, एक तर हो म्हणावं नाही तर नाही म्हणा. सगळं अंतिम निर्णय कोण घेते? लोकसभा. आणि घटनादुरुस्ती विधेयका बाबतीत काय, जर पहिल्या सभागृहाने पास केलं लोकसभेने समजा किंवा राज्यसभे दुसऱ्या सभागृहाकडे गेला राज्यसभेकडे आणि राज्यसभेने त्याच्यामध्ये कोणतीही तरतूद केली, बदल करा किंवा दुरुस्ती करा नाकारली, तर लक्षात तो त्याच वेळेस काय होतं, लॅप्स. कारण पहिल्या सभागृहाने जर नाकारला होता त्यामुळे तो घटनादुरुस्ती कधी संयुक्त बैठक असत नाही घटनादुरुस्तीसाठी. ठीक आहे. आणि घटनादुरुस्तीसाठी राष्ट्रपतींना कंपल्शन आहे काय, संमती द्यावीच लागते. ते पुढचे 111 मध्ये दिलेले आहे. या बैठकीत निर्णय साध्या बहुमताने घेतला जातो. बरोबर आहे. सामान्य विधेयक सहमत करण्यासाठी कोणता बहुमत लागतो? सिंपल. धनविधेयकासाठी सिंपल, वित्तीय विधेयकासाठी सिंपल, वित्तीय विधेयक 2 साठी सिंपल. फक्त घटनादुरुस्तीसाठी कोणता लागतो? विशेष. आणि तुम्हाला त्याच्यात बोलताना पण सांगितलं होतं विशेष मध्ये पुन्हा किती प्रकार आहे? 4. अशी कंडिशन आहे. आपण त्या पुस्तकात एकच असल्यामुळे एकच वाचत बसतो. एकूण 4 प्रकाराविषयी राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी विशेषच लागते, त्याची प्रक्रिया वेगळी आहे. बरोबर आहे. नंतर आहे घटनादुरुस्ती, याच्यासाठी वेगळी पद्धत आहे. जेव्हा फेडरेशन सिस्टीमला चेंजेस करायचे असेल तर राज्याची पण काय लागते? संमती. आणि तसंच अखिल भारतीय सेवा असतील किंवा राज्य सूचीत एखादी विषय असेल त्याच्यावर केंद्राने संसदेने कायदा करावा अशा संबंधित संमती असेल त्याला विशेष लागते, त्याची मेजॉरिटी वेगळी असते विशेष मध्ये पण. ठीक आहे. तुम्हाला पुढच्या कधीतरी सांगेन मी. साध्या बहुमताने घेतलं. बरोबर आहे. भारतीय घटनेच्या अनुच्छेद 208 मध्ये बैठकीचे विवेचन केलेले आहे. आताच सांगितलं किती मध्ये? 108 मध्ये. त्यामुळे अ आणि ब बरोबर आहे. अ आणि पहिलाच. चला नंतर झाले आपले पॉलिटीचे क्वेश्चन. करून बघा. भारतीय निवडणूक आयोगाने 21 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या तेलंगणा राष्ट्र समिती, बरोबर 2001 ला झाली होती ना स्थापन. याचे नामांतर करण्यात याचे प्रमुख कोण आहे हे विचारू शकते. प्रमुख कोण आहे? चंद्रशेखर. आणि आयोग फक्त एवढं चेंजेस करते, सध्या प्रमुख कोण आहे. आणि आपला कन्फ्युजन तिथंच वाढते. काही नाही, पेपरला गेलो कन्फ्युजन सगळ्याच्याच वाढते. सध्या आपल्याला वाटते काल परवा झाला नाही बदल, अरे एकदम आपली डोकं मेंदू काम करत नाही त्यावेळे लक्षात. चंद्रशेखरच आहेत, चंद्रशेखर राव. ठीक आहे. आणि त्यांनी काय नाव दिलं आता? भारत राष्ट्र समिती. कोणी दिली त्याला मान्यता? निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग. लक्षात ठेवा. चला हे प्रश्न असे विचार जेव्हा पहिल्यांदा जसं काही घटना घडतात तेव्हा विचार. वकील, कायद्याचे विद्यार्थी, स्वल्पविराम पाहिजे होता, कायद्याचे विद्यार्थी आणि सामान्य जनता. कधी कधी हे स्टेटमेंट याच्यामध्ये पण सामान्य जनतेला पण ओपन केलं का विचारू शकते. यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने भारतीय सरन्यायाधीशांनी, म्हणजे कोण आपले भारतीय सरन्यायाधीश आता 50वे चंद्रचूड आहेत ना आता. 50. आणि त्यांचे वडील कितव्या नंबरचे होते? 16वे. लक्षातच ठेवा हिस्ट्री, कारण महाराष्ट्राचा संदर्भ जिथं आला तिथं ह्या अजून विचारू शकते किती महाराष्ट्राचे व्यक्ती सुप्रीम कोर्टचे काय झालेले आहेत? चीफ जस्टिस ऑफ इंडिया. किंवा असं विचारू शकते किती मराठी व्यक्ती. असं होऊ शकतात ना महाराष्ट्रातले आहेत पण ते काय होऊ शकत नाही मराठी असू शकत. हिदायतुल्ला मुंबईचे होते पण याच्या अर्थ ते मराठी होते का? नाही. तर हे सुद्धा तुम्ही काढून घ्या ते करताना. तर खाली कोणत्या प्रकल्पाची घोषणा केली त्यांनी, हे प्रकल्प सुरू केले या त्यांचा अभ्यास करता यावा यासाठी. ते कोणता आहे? इलेक्ट्रॉनिक सुप्रीम कोर्ट रेकॉर्ड हा सुरू केलेला आहे. चला नंतर हा प्रश्न 100% इम्पॉर्टंट आहे. गगनदीप कांग यांची बिल गेट्स जो फाउंडेशन आहे मेलिंडा फाउंडेशन, तर लक्षात घ्या. आणि बा अजून लॉजिक लागू शकते. नवरा बायकोचा काय झाला? डिवॉर्स. मग मेलिंडा नसेल नाव आता. बा नवरा बायको म्हणून वेगळे झाले आहेत पण कंपनी अजूनही ते एकत्र आहे. आपल्या गावाकडला कार्यक्रम नाहीये, सगळं सोडून देतो अर्ध तुझं अर्ध माझं असं नाही झालंय. दोघं अजूनही ते कशावर आहेत? ते आपल्या फाउंडेशन मध्ये दोघही जण आहेत. ठीक आहे. म्हणजे बिल गेट्स आणि ते मेलिंडा गेट. तर हा जो फाउंडेशन आहे याच्या जो डायरेक्टर पदी आहे इथे कोणाची नेमणूक झाली आहे? गगनदीप कांग. हा प्रश्न विचारू शकतो कोणाची नेमणूक झाली? गगनदीप कांग. आणि कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर विषाणू तज्ञ आहे. ठीक आहे. त्यांनी अतिसारासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. जे लहान बालकांमध्ये अतिसार होतो ना खूप मोठा पावसाळ्यात किंवा जे याचा कमी होऊन जाते पाण्याची पातळी वगैरे, त्यासाठी खूप मोठा त्यांचा वर्क आहे गगनदीप कांग यांचा. चला नंतर फिफा वर्ल्ड कपवर मागच आपला स्पेशल याच्यामध्ये झालेला आहे. पुन्हा टाकल्या लक्षातच ठेवा. टाका त्याचे खेळाडूचे काय लक्षात ठेवा. टी शर्ट लक्षात ठेवा. इव्हन आपल्या याच्यात लक्षात राहील रॉजर फेडरर चालू आहे, लिओन मेस्सीचाच राहील 10 नंबर. पण डोक्यात ठेवा जो आपला याचा होता कोण फ्रान्सचा, कोण तो एम्बाम्बे, त्याचा पण टी शर्टचा नंबर लक्षात ठेवा. तो खूप इम्पॉर्टंट होता, त्यांनी चांगला खेळ खेळलेला आहे. ठीक आहे. हा तर सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कुठं घडली रे? हे मी मागच बोललाय कतारला झालेले आहे. बरोबर. कोणामध्ये? अर्जेंटिना आणि फ्रान्स.
अर्जेंटिना किती वेळा जिंकला? 3 वेळा. हे लक्ष पाठांतरच करा ह्या गोष्टी. सर्वोत्कृष्ट खेळाडू लिओनर मेस्सी. चला बघा, सर्वात जास्त गोल करणारा कोण आहे? एम्बापे. सर्वात आपला कधी कधी जाऊ शकते लिओनर मेस्सीवर जाऊ शकते. ठीक आहे, गोल एम्बापेने केलेले आहे. हा, उत्कृष्ट गोलकीपर कोण होता? हा, मार्टिनेज. आणि सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू एन्झो फर्नांडिस. व्हेरी गुड. 19 ला काय येते बरोबर? 1 ला 1. 1. चला, नंतर हे मानवतेसाठी लडाख दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी खालीलपैकी कोणाला लडाखचा सर्वोच्च नागरी पुरस्कार डिपॉल्नेग्राम डस्टॉन काहीतरी नाव आहे त्याचा. ठीक आहे, हा, कुणाला देण्यात आलाय? लामाजींना देण्यात आला. चला, हे चला, पुस्तक अयोग्य जोडी ओळखाय. जादूनामा हे बघा, जावेद अख्तर जे आपले लिस्ट आहेत लिहितात करतात म्हणजे जे गाण्यांचं हे बोल लिहितात. एक समीर आहेत, एक जावेद अख्तर आहे. त्यांना लहानपणी जावेद अख्तरांना जादू म्हणले जात होते आणि त्यांच्यावरच पुस्तक लिहिली आहे. ते कोणी लिहिल्या? अरविंद यांनी लिहिली आहे. आणि या पुस्तकाचं नाव आहे जादूनामा. कोणावर आधारित आहे ते? जावेद अख्तर. कधी कधी प्रश्न असा होऊ शकतो, जादूनामा हे पुस्तक खालीलपैकी कोणाशी संबंधित म्हणजे कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर कोणा? जावेद अख्तरांच्या जीवनावर. बरोबर आहे. इरफान खान अ लाईफ इन मूव्हीज हे पुस्तकाचं नाव आहे त्यांच्या. इरफान खान अ लाईफ इज मूव्हीज हे कोणी लिहिलं आहे? जे चित्रपट समीक्षक आहे, जे चित्रपटांचा सांगता समीक्षा, शुभ्रा गुप्ता यांनी लिहिलं. बरोबर आहे हे पण. रिव्हॉल्युशनरीज द अदर स्टोरी ऑफ हाऊस इंडिया वन फ्रीडम, संजीव सान्याल जे आपले पंतप्रधानांच्या जो म्हणजे इकॉनॉमिकली गाईड असतात ते त्याचे मेंबर आहेत. कोण? संजीव सान्याल. त्यांनी लिहिलं आहे. बरोबर आहे हे पण. हे पण म्हणजे कोणतीच अयोग्य जोडी नाही आहे. 4. चला, नुकतीच बिमस्टेक आपल्याला 25 वर्ष पूर्ण झाली. याची पूर्ण हिस्ट्री लक्षात ठेवा. कोणता पर्याय अयोग्य आहे? बघा, बिमस्टेक जो झाला आहे तो कोणत्या घोषणेद्वारे स्थापन हे केलेला आहे? बँकॉक. हा पहिले एक याच्यातून एक तयार करा. दुसरी गोष्ट किती तारखेला? 1997 ला बँकॉक इथं स्थापन झालेलं आहे. किती देश आहेत? 7 देश आहेत. भारत, नेपाळ, भूटान आपल्या जवळचे, बांगलादेश 4, श्रीलंका 5, म्यानमार 6 आणि इंडोनेशिया म्हणतो थायलंड 7. व्हेरी गुड. कारण हे बघा, थायलंडची राजधानी बँकॉक. चला, नंतर हां, पहिली बरोबर आहे. मुख्यालय कुठं आहे? ढाका इथं आहे. हिचा आता तुम्हाला माहिती आहे 2023ला कुठं होणार आहे? तिचा नाही, श्रीलंकेला 22चा झाला आहे. 22चा झालेला आहे. 23चा कुठं होणार आहे? 23चा बहुतेक बँकॉकलाच होणार आहे. त्यांची समिट जी म्हणतो, समिट लक्षातच ठेवा यांच्या. कारण हे 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे विचारणार म्हणजे विचारणार. बघा, 7 सदस्य देशांचा समावेश असणार ही एक प्रादेशिक संघटना आहे. बरोबर आहे. कोणती चुकीचं नाही, सगळेच बरोबर आहे. म्हणजे उत्तर आपला 4. चला, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस 1 जून 1948 रोजी धावली होती. कुठून धावली होती? नगरवरून कुठं आली होती? पुण्यात आली होती. हां, कधी कधी विचारू शकते पुणे ते नगर गेली का नगर ते पुणे गेलं, त्याच्यातच कन्फ्यूज आपला. तर लक्षात, कुठून आली होती? नगरवरून आली होती पुण्यामध्ये. आणि त्या करंटमध्ये इश्यू काय झाला? एक बस चालू केलेली आहे, जे इलेक्ट्रिक बस आहे ती चालू केल्यामुळे प्रश्न तो टाकलेला आहे. 1 जून 1948. पुणे ते किती? नगर ते पुणे पाहिजे होता. चला, नंतर क्वेश्चन हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे आपल्यासाठी. नुकतेच केंद्र सरकारने राष्ट्रीय जैव इंधन धोरण 2018च्या म्हणजे ऑलरेडी 2018चा जो धोरण आहे जैव इंधनाचा, त्यामध्ये 2022 मध्ये सुधारणा मंजूर केली आहे. बरोबर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे त्याला. नव्या राष्ट्रीय जैव इंधन धोरणानुसार 2030 ऐवजी 25-26 सालापर्यंत पेट्रोलियममध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य पूर्ण करायचे. बरोबर आहे. नितीन गडकरींनी ते मागच्या 1 महिन्याआधी बोललेले आहे. आम्ही ते केलेलं आहे भाऊ. ठीक आहे, बरोबर आहे. तर दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे, अ आणि ब. आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो, एक गोष्ट नक्की करा, 3 नंबर दोन्ही बरोबर. करंटचा डेटा वाचण्यापेक्षा म्हणजे डेटा वाचवच लागेल, पण करंटचा प्रॉब्लेम काय होते? जेवढा डेटा वाचतो थोड्या वेळाने ते विसरत जाते. डेटा वाचत असताना जर यूट्यूबला भेटल किंवा कुठूनही भेटल, क्वेश्चन ज्याचे भेटतील ते वाचत राहा. करंटचे खूप फायदा होते. करंटचे क्वेश्चनमुळे करंटचे क्वेश्चन तुम्हाला तारू शकते. कारण आपल्या जो फ्रेम का राहते 4 पर्याय राहतात आणि आपल्या माइंडला सवय होऊन जाते त्या नावाची. नाही तर असं आठवत नाही आपण आठवतो म्हणलं तो शब्द. तर म्हणून जेवढं जमेल तेवढे क्वेश्चन कोणाचे घ्या. आपल्याला काही आपल्याला परीक्षेत 5 वाचायचं आहे. कोणाकडे इथं काही भक्त बनायचं नाही कोणत्याच अकॅडमीच्या किंवा करा. ज्यांचे भेटतील त्यांचे काय करा, क्वेश्चन जेवढे जमेल तेवढे करंटचे करा. यूट्यूबला कोणाला दिसले पाहत राहायचं फक्त 5-10 मिनिट स्पीड लावून पाहत राहायचं फक्त. कारण करंटचा फायदा तो होतोय सगळ्यात मोठा क्वेश्चन टॉपिकवर असेल तर. मग बघा क्वेश्चन 25. 2021-22 मध्ये परकीय गुंतवणूक FDI सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश कोणता आहे आपल्या भारतामध्ये? सिंगापूर. दुसरा कोण आहे? USA. बरोबर आहे ना. तिसरा कोण आहे? मॉरिशस. बरोबर आहे ना, मॉरिशस. चला, हां बरोबर आहे. मग सिंगापूरचा पहिलाच एकच पर्याय हा.
चला दुसरं काय विचारलंय, सर्वाधिक क्षेत्र कोणत्या गुंतवणुकीचे, कोणत्या कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आहे, नंतर सेवा आहे, नंतर काय हार्डवेअर वस्तूचा आहे ना, यस बरोबर आहे. हा सेवा क्षेत्र आहे, वाहन निर्मिती, यस बरोबर आहे. पहिला कोणता आहे आपला कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आहे, दुसरा कोणता आहे सेवा क्षेत्र, नंतर वाहन निर्मिती आहे, बरोबर आहे. आणि नंतर काय सर्वाधिक गुंतवणूक झालेले राज्य कोणतं आहे, कर्नाटक, महाराष्ट्र आणि नंतर आहे दिल्ली. हां जेवढं लक्षात पहिलाच पर्याय बरोबर आहे या ठिकाणी. हां विधाने विचारात घ्या. युरोपियन युनियन मार्फत गुरुग्रहाच्या चंद्राचा म्हणजे त्यांच्या उपग्रहाचा, गुरुग्रहाच्या चंद्राचा अभ्यास करण्यासाठी ज्यूस मिशन राबवण्यात येत आहे, बरोबर आहे. ज्यूस मिशन अंतर्गत गुरुग्रहाच्या गॅनेमेड, युरोप आणि कॅलिस्टो या 3 चंद्राचा अभ्यास करण्यात येणार आहे. हे पण स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. कुठून केलं आहे, फ्रेंच गियानो इथून लॉन्च झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे रॉकेट विचारू शकते, रॉकेट कोणता आहे, एलियस का काहीतरी नाव 5 नंबरचा तो रॉकेट आहे, तेवढा फक्त लक्षात ठेवा, ठीक आहे. हां एवढं आहे. अ आणि ब दोन्हीही बरोबर, 3 नंबर. चला सिरमचा आहे, सिरम इन्स्टिट्यूट निर्मित सर्वावॅक लसीचे अनावरण करण्यात खालीलपैकी कोणती, पण पहिली भारतीय स्वदेशी लस आहे ती, त्यामुळे कोण हे विचारणार, पहिला म्हणलं तर विचारतेच आयोग. हां कोण आहे, गर्भाशयाचा ग्रेवा कर्करोगाचा, लहान मुलांच्या याच्यामध्ये होते, सध्या मुलींच्या याच्यात सध्या चर्चेत असलेल्या नवीन प्रजातीची योग्य जोड्या जुळवा. हां हे आता आपल्या कर्नाटकमध्ये सापडले होतं, सोलिगा इकारिनिटा, आपल्या पश्चिम घाटाच्या याच्यामध्ये जैवविविधतेच्या याच्यामध्ये ते कोणते, गांधील माशी, बरोबर आहे. हां आपल्या कर्नाटक याला पश्चिम घाटामध्ये. नोबल हॉलंड आता मागं करंटमध्ये होत आहे, अरुणाचल प्रदेशची फुलपाखरू. हां लॅम्सडेली कुठला आहे, न्यू मेक्सिको मधला आहे. आणि थ्रोटेड ब्रीड म्हणजे तो आपला बेडकाचा आहे, आवाज न करणारा, हां टांझानिया इथं सापडला आहे, टांझानिया इथं. त्यामुळे पर्याय बघा 3, 1, 3, 1, 4 आणि 2 पहिलाच पर्याय. आणि हा एक महत्त्वाचा आहे 29वा क्वेश्चन. दृष्टीचा अधिकार निश्चित करण्याच्या अंधत्व नियंत्रण धोरण 2023 लागू केलं, जानेवारीतच तयार केलं होतं ना त्यांनी. अंध नियंत्रण धोरण लागू करण्यात भारतातील कोणते प्रथम राज्य ठरले, कोणतं आहे, राजस्थान. चला ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब धर्माधिकारी यांना 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित करण्यात, त्यांना खाली कोणत्या सन्मानपूर्वक नावाने ओळखले, निरूपणकार. आपल्या रामदास स्वामींचे ते त्यांच्या निरूपण करतात, ते त्यांचे दासबोधांचा ते त्यांच्या वडिलांना सुद्धा मरणोत्तर देण्यात आलं होतं 2008ला विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना, ठीक आहे. आणि आधीचा केव्हा 2020 कोणाला देण्यात आलेला आहे, आशा भोसले, ठीक आहे. पहिला कोणाला आहे, पु ल देशपांडे. आणि युती सरकारच्या काळात स्थापन झालेला आहे 1996 झाला होता वाटते, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. जेवढं जमेल करंटचे क्वेश्चन पहा, याला काही लॉजिक, याला हे काही करून कंटिन्यू क्वेश्चन जेवढा मारा जमेल. खूपशे यूट्यूबला क्वेश्चन चालू होतील. जो दुपारचा वेळ मोबाईलमध्ये बाकीच्या काही पाहण्यापेक्षा झोपा एकतर, कारण एकच महिना, घाबरू नका. तुम्हाला अजून सांगतो, कंबाईनच्या पेपरनं सगळ्याचे घोष उडवले, अर्धे पोर फिरत बसलेले आहेत. काही गरज नाही, पेपरचा जसा पॅटर्न आहे तसंच राहणार आहे. फक्त मी बदल सांगितलं ना, असा होऊ शकते, सीसॅट कठीण होऊ शकते. ते ऑलरेडी आधीच ठरवलं होतं आपण होणार, आणि होणारच आहे. आज न उद्या सीसॅट काय होणार आहे, कठीण होणार आहे. होऊ शकते यावेळेस थोडी बाउन्सिंग देतील, काहीतरी 2-3 पॅसेज कठीण देतील, पेपर कठीण देतील, किंवा मॅथ किंवा रिजनिंगचं प्रमाण काय करतील, वाढवतील. होऊ शकतील, अशा सिच्युएशन येऊ शकतील त्यांचं. जीएस मध्ये तुम्ही म्हणाल टेक्नॉलॉजी येते, तर आले तर करंटला येतील टेक्नॉलॉजी, जनरल सायन्समध्ये टेक्नॉलॉजी येणार नाही. म्हणून घाबरण्याचा काही गरज नाही. शांततेने पेपर हे करा अभ्यास, आणि कंबाईनवरून याचा लॉजिक लावू नका. कोणाचा, राज्यसेवेचा. वन डे मॅच आहे आपली, वन डे सारखे वागा, ठीक आहे.